तर मित्रांनो, मंडळामध्ये खूप कमी लोक आहेत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती। आणि यावर्षी एक तुम्हाला वेगळी मूर्ती आणि एक वेगळं जे अजूनपर्यंत कुठेच नाही झालं असं आमचं एक चित्र आम्ही यावर्षी साकारतोय। बस पक्का बघायची आहे ना तुम्हाला मूर्ती? चला मग। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता, आपण परेल वर्कशॉपचे अपडेट्स बघितले आणि त्यानंतर आज आपण आलो आहोत एका अशा मंडळामध्ये जिथे तुम्हाला मित्रांनो मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती बघायला भेटणार आहे, जी मागच्या वर्षी सुद्धा होती आणि या वर्षी सुद्धा असणार आहे। सो इनडायरेक्टली मला म्हणायचं आहे मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपण साकीनाक्याच्या महाराजाच्या मंडळामध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, हे मंडळाचं छोटंसं बसण्याची जागा आणि इकडे बाजूला जस्ट ऑफिस आहे। ह्या मंडळाचा गणपती बाप्पाचं काम सुरू झालेलं आहे। जस्ट बाजूला एक मोठा मंडप बांधलेला आहे आणि तिथेच गणपती बाप्पाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि मागे बघू शकता जर्सी वगैरे पण आहे। तर आता आपण जाणार आहोत तुम्हाला मी मंडप सुद्धा दाखवणार आहोत जिकडे आपले गणपती बाप्पा बनतायत। पण हा मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। येस मित्रांनो, मी इकडे खाली आहे। बाय द वे मित्रांनो, हा मंडप एवढा मोठा आहे की तुम्ही बघू शकतात केवढा लॉंग व्ह्यूने आपण हा व्हिडिओ मारतोय आणि हा वाईड अँगल वरती व्ह्यू तुम्हाला बघायला भेटते। तर तुम्ही या व्हिडिओच्या कन्सेप्टनी तुम्हाला कळलंच असेल की हा गणपती बाप्पाचा मंडप केवढा मोठा आहे। आता मंडप मोठा असला तर गणपती बाप्पाचा नक्की मोठा असणार, राईट? मागे काम चालू आहे आणि आपल्या जस्ट मागे क्रेन सुद्धा आली आहे। तर मित्रांनो, आता आपण मंडपात जाऊया आणि बघूया गणपती बाप्पाचं काम केवढं झालंय। आणि मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा दाखवणार आहोत, मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा। तर मित्रांनो, मंडळामध्ये खूप कमी लोक आहेत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाक्याच्या महाराजाची। आवाज करू नका, चला। पक्का बघायची आहे ना तुम्हाला मूर्ती? चला मग। येस मित्रांनो, बघा मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती। येस, मी मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट। मला इनडायरेक्टली फसवलंय, मला माहिती आहे। पण मित्रांनो, ऑब्विसली गणपती बाप्पा तुम्हाला मी कसं एक्सपोज करू शकतो डायरेक्टली? काही काम अजून चालू झालेलं नाहीये, लाईक लोखंडी काम वगैरे चालू आहे बॅलन्सिंगचं, त्याच्यामुळेच मी तुम्हाला डायरेक्टली आतमध्ये येऊन एक्सपोज करते की आतापर्यंत गणपती बाप्पाचं काम कुठे चालू आहे। तर मित्रांनो, बघू शकता तिकडे वेल्डिंगचं काम वगैरे चालू आहे, बॅलन्सिंग प्रोसेसची आहे। आणि ही जी आपली ट्रॉली आहे गणपती बाप्पाची, तुम्ही बघू शकता केवढा मोठा गणपती बाप्पा आपल्याला ह्या वर्षी बघायला भेटणार आहे। ऑलमोस्ट 50 फुटा प्लस मंडप बोलू शकतो। आणि ही आपली ट्रॉली आहे समोरच, हे बघा साकीनाक्याच्या महाराजाची। आणि हे बघा सगळे कामगार लोक आलेले तिकडे पाहिजे आणि हळूहळू काम चालूच आहे। आज दिनांक आहे 31 जुलै आणि आपलं आगमन 18 ऑगस्ट म्हणजे अवघ्या 18 दिवसात तुम्हाला गणपती बाप्पाचं आगमन बघायला भेटणार आहे। म्हणजे 18 दिवसात आपला हा गणपती बाप्पा उभा राहून रेडी होऊन आपल्यामध्ये आगमनामध्ये सज्ज होणार आहे बघायला। तर मित्रांनो, जो गणपती बाप्पा जे आपले मोठे असतात त्यांच्यामध्ये बॅलन्सिंगसाठी असे मोठे रॉड्स टाकले जातात। हा एक मोठा पाईप तुम्ही बघू शकतात, कसे मंडळ आणि आपले बाकीचे जे कामगार आहेत हे हेल्प करतायत आपल्या वरती पोहोचवण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाक्याच्या महाराजाचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपले विकी दादा म्हणून। आपण त्यांना थोडंसं क्वेश्चन्स करूया। तर दादा, पहिलं म्हणजे आपल्या या पीपीएल ब्लॉग्स वरती तुझं स्वागत। मागच्या वर्षी तू नव्हता मे बी,
आपल्या इंटरव्ह्यूज देण्यामध्ये. तर आज आपल्याला चान्स भेटला तुझा इंटरव्ह्यू घेण्यामध्ये. तर दादा काय सांगशील, आपल्या गणपती बाप्पाचं मागे काम चालू आहे, हे आपण ब्लॉगमध्ये वगैरे दाखवलंय. तर आपलं आगमन कधी आहे गणपती बाप्पाचं? आपलं आगमन 18 ऑगस्टला आहे. 18 ऑगस्ट. 18 ऑगस्टला दुपारी 1 वाजता आपलं आगमन चालू होईल आणि शाही आगमन असेल. टोटल 18 बीट्स आहेत. म्हणजे बीट्स म्हटलं तर म्हणजे पुणेरी आणि बीट्स बँजो आणि हे दोन्ही पकडून आपल्याकडे 18 असे पथकं असणार आहेत. आणि शाही आगमन असेल, दरवर्षी हजारो पब्लिक येते, लांबून दूरवरून पब्लिक येते. आम्हाला अशी काही पब्लिक भेटली की जी डोंबिवली बदलापूरवरून अरे बाप खास तिकडे येतात आम्हाला भेटायला, म्हणजे आगमनाला अशी पण लोक येतात. आणि शाही आगमन असतं, खूप लोक असतात, मजा येते. आणि यावर्षी तर अजून आमचं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दरवर्षी साकेनाग्याचा महाराज हा गणपती बाप्पा काही ना काहीतरी वेगळं करत असतो. आणि बाय द वे मी तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच मंडळ नसेल जिथे तुम्हाला रात्रभर तुम्हाला नाश्ता वगैरे प्रोव्हाइड केला जातो. याचा लाभ आम्ही सुद्धा घेतला होता. एकदा सकाळी 4 वाजता आलो होतो मागच्या वर्षी. अनलिमिटेड चहा, पोहे, नाश्ता जे काही अवेलेबल असेल त्यांच्यातर्फे. तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला नक्की या. आणि मंडळाची टी शर्ट बद्दल काय सांगशील, काय प्राइस आहे वगैरे? यावेळेस पण आपण टी शर्ट लॉन्च केलं आता मागच्या आठवड्यात आणि चांगली बुकिंग चालू आहे. लोक चांगला प्रतिसाद देत आहेत, लोक बुक वगैरे करतायत. आणि यावेळेस पण आपलं टी शर्ट एक आपलं नेहमीच हिंदुत्वाचा वारसा घेऊन आम्ही चालणारं आपलं एक मंडळ आहे. तर मागच्या वर्षी पण जय श्रीरामचं हे होतं, त्यावेळेस बॅकला जय श्रीरामचा लोगो आहे, जो धनुष्य घेऊन आहे. आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला टी शर्ट्स वगैरे बुकिंग करायचे असेल तर साकेनाकाच्या महाराजा इन्स्टा आयडी वरती तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे भेटून जातील. तर तिकडे तुम्ही बुक करू शकतात. आणि बाय द वे आगमनाला सुद्धा नक्की या, आपण सुद्धा असेल. आणि बरेच पब्लिक येत असते, फोटोग्राफर्स बोला, सिनेमॅटोग्राफर्स बोला, बरेच मीडिया पार्टनर्स आणि बरेच खूप लांबून लोक येतात. आता थोडा मी डिस्कस करत होतो, कुठून अंबरनाथ बदलापूरचे लोक आपल्याला मागच्या वर्षी आगमनात सापडले. तर तेवढंच म्हणतो, एकदा नक्की आपल्या आगमनाला 18 ऑगस्ट दिनांक. यावेळेस रील स्टार पण यावेळेस आपल्याकडे बरेचसे लोक येणार आहेत. आणि आमचा प्रयत्न चालू आहे की कोण कलावंत, ऍक्टर वगैरे, मराठी आर्टिस्ट वगैरे आणायचा. ते आगमनाला नाही आले तरी पूजेला वगैरे भेटील मध्ये एकदा येऊन भेट देऊ, तसं आमचं बोलणं झालंय. बघू आता कोण येते बाप्पाच्या आशीर्वादाने. आणि यावर्षी साकेनाक्याच्या महाराजाला आगमनाला तुम्ही नक्की या, गणपतीमध्ये याच उत्सवामध्ये. आणि यावर्षी एक तुम्हाला वेगळी मूर्ती आणि एक वेगळं जे अजूनपर्यंत कुठेच नाही झालंय असं आमचं एक चित्र आम्ही यावर्षी साकारतोय, बस महाराजाच्या आशीर्वादाने. कन्क्लुजन मध्ये मी फक्त एवढं बोलेल, मागील 2 तासापासून या मंडळात आहे पूर्ण रॉड जो आपण बघितला आपल्या व्हिडिओमध्ये प्लेस करताना वगैरे, एवढा मोठा रॉड आहे. तर तुम्ही विचार करू शकता की आपल्या गणपती बाप्पाची हाईट केवढी असेल. फक्त एवढंच म्हणतो, तुम्ही पण या, मी पण येतोय आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला. तोपर्यंत मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साकेनाक्याच्या महाराजाचा विजय असो. बाय बाय.